नमस्कार. मी हरिदास पवार. आपल्या भारताच्या सर्वात टॉप श्रीमंत व्यक्तीची नावे तुम्हाला सांगणार आहे. त्या व्यक्तीची नावे, त्यांचा व्यवसाय आणि त्यांची पूर्ण कमाई सांगणार आहे. आपल्या भारताच्या टॉपच्या श्रीमंत 10 व्यक्तीच्या आजच्या ह्यांचा व्हिडिओ करणार आहे. तर पहा कुठल्या कुठल्या व्यक्ती श्रीमंत व्यक्ती आपल्या भारताच्या आहेत. सगळ्याला माहीत आहे मुकेश अंबानी वगैरे. याच्या व्यतिरिक्त आणखी 9 व्यक्ती असे आहेत, की सगळ्यात टॉपच्या त्या भारतातल्या श्रीमंत 10 व्यक्ती आहेत. तर कोणताही विलंब न व्हिडिओला सुरुवात करूया आणि नवीन असं तर हरिदास पवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी अगोदरच लिहून घेतलेले आहे. भारतातल्या सर्वात टॉप श्रीमंत 10 व्यक्तीची पूर्ण मी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यांचा व्यवसाय, त्यांची बिलियनमध्ये, मिलियनमध्ये नाही, त्यांची बिलियनमध्ये संपत्ती आहे. तर पहा पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. तर एक नंबरला आहेत आपल्या भारताच्या सर्वात श्रीमंत 10 व्यक्तीपैकी एक नंबरला आहेत मुकेश अंबानी. अंबानी परिवाराबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा एक नंबर आहे. तर त्यांचा व्यवसाय आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. म्हणजे त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. त्यांची उत्पन्न काय करतात, तेलाची उत्पत्ती करतात, ते गॅस निर्मिती करतात आणि त्याबरोबर त्यांचं टेलिकॉम म्हणजे उदाहरणार्थ तुमचे सिम कार्ड जे तुमच्या आता जिओचे सिम कार्ड वापरतात, ते त्यांचे मुकेश अंबानीचे ते सिम कार्ड आहे. ते झाले त्यांचे व्यवसाय तेल उत्पादन, गॅस उत्पादन आणि टेलिकॉम म्हणजे सिम कार्ड. तर त्यांची टोटल संपत्ती आहे, आता ही बिलियन मध्ये आहे, हा एक बिलियन मध्ये $105 बिलियन त्यांची टोटल संपत्ती आहे. एक नंबरला मुकेश अंबानी यांची. तो दोन नंबरला आहेत गौतम अडाणी. या व्यक्तीबद्दल जास्त काय माहित नव्हतं, पण त्यांनी आता काय भरपूर हे लाईटचा जो प्रकल्पाला आल्यात ना, त्यामुळे त्या गौतम अडाणीची जास्त करून माहिती झालेली आहे. त्यांचं आपलं व्यवसाय क्षेत्र भरपूर मोठे आहे. तर त्यांचा व्यवसाय आहे अडाणी ग्रुप. अडाणी ग्रुप म्हणजे आय टी पार्क वगैरे, आय टी वगैरे असतात ना, त्यांचे ते असतात ते अडाणी ग्रुपचे. आणि त्यांचे एअरपोर्ट पॉवर, रिन्युअल पॉवर म्हणजे तुम्ही लाईट निर्मिती करण्याचे त्यांचं ते इंडस्ट्रीज आहे. तर त्यांची टोटल संपत्ती थोडक्यात सांगतो. त्यांच्याबद्दल आपली जास्त काय माहिती. त्यांची टोटल संपत्ती आहे $92.1 बिलियन. त्यांची टोटल संपत्ती आहे गौतम अडाणी याची. त्यानंतर 3 नंबरला आहेत सावित्री जिंदल. सावित्री जिंदल आहे. त्यांचा व्यवसाय पाहता तर तुम्हाला जिंदल म्हणजे थोडक्यात तुम्हाला थोडंसं आठवलं असेल. जिंदल म्हणजे सगळ्यात टॉपचं स्टील जर कोणी घेत असेल तर जिंदल स्टील. उदाहरण तुम्ही जर तुमच्या घराचं बांधकाम करण्यासाठी तुम्ही जर स्टील आणण्यासाठी गेला तर त्याच्यावर जिंदल स्टील म्हणून तो लोगो असतो, ते त्याच आहे ते सावित्री जिंदल. त्यांचा व्यवसाय आहे स्टील निर्मिती करणे. त्यांची टोटल संपत्ती आहे $40.2 बिलियन. त्यांची संपत्ती आहे सावित्री जिंदल यांची. त्यानंतर 4 नंबरला आहेत सुनील मित्तल. सुनील मित्तल 4 नंबर आहेत. त्यांचा व्यवसाय पहा इंटरप्राइजेस एअरटेल म्हणजे ते एअरटेल सिम आहे ना, ते त्यांचेच आहे. तर त्यांची टोटल संपत्ती आहे $34.2 बिलियन. त्यांची संपत्ती आहे. त्यानंतर 5 नंबर आहेत शिवनादर. शिवनादरचा व्यवसाय आहे HCL. तुम्हाला माहित आहे HCL म्हणजे इलेक्ट्रिकल उत्पन्न असतात ना, फ्रीज असू दे, तुमचं एसी असू द्या, तुमचं वॉशिंग मशीन असू द्या, त्याची ती उत्पत्ती निर्मिती करतात. आणि त्यांनी आय टी क्षेत्रात पण त्यांचं ते योगदान आहे. तर त्यांची संपत्ती आहे टोटल $33.2 बिलियन आहे. कोणाची? शिवनादर यांची. 6 नंबरला आहेत राधाकिशन दमानी. राधाकिशन दमानी तुम्हाला आठवलं असेल. राधाकिशन दमानी म्हणजे त्या सर्वात ते कधी चर्चेत आले, ज्यावेळी डीमार्ट उदयास आले त्यापासून. ते उदाहरणार्थ डीमार्टचे ते मालक आहेत. कोण? राधाकृष्ण दमानी. डीमार्ट आहे त्यांची ती निर्मिती आहे. तर त्यांचा तर रिटेलमध्ये व्यवसाय असतो. तर त्यांची टोटल संपत्ती आहे $28.2 बिलियन. दमानी म्हणजे दमानी इंडस्ट्री, डीमार्ट यांची. तर 7 नंबरला आहेत दिलीप सांघवी. दिलीप सांघवीचा व्यवसाय पहा सन फार्मा म्हणजे औषधी निर्मितीचा त्यांचा व्यवसाय आहे दिलीप सांघवी यांचा. तर त्यांची संपत्ती आहे $26.3 बिलियन. त्यानंतर आहेत 8 नंबर. आता तुम्ही 8 नंबर पहा. तुम्हाला 2019-20च्या काळात गेल्यानंतर तुम्हाला ते नाव भरपूर असे चर्चेत आले होते नाव. ते आहेत सायरस पुनावाला. सायरस पुनावाला म्हणजे तुम्हाला लगेच आठवत असेल की कोरोना काळात वॅक्सिन. तर ते सिरम इंटरेस्टेड वॅक्सिन निर्मिती ते करतात. उदाहरणार्थ कोरोना जेव्हा झालता ना करोना, ते कोरोनाची जी वॅक्सिन जे आपण 2 का 3 डोस घेतले होते ना, ते त्यांनी निर्मिती केलेली आहे सायरस पुनावाला. ते सिरम इन्स्टिट्यूट वॅक्सिनची निर्मिती ह्यांनी केलेली आहे. तर त्यांची टोटल संपत्ती आहे $24.6 बिलियन आहे त्यांची सायरस पुनावाला यांची. तर 9 नंबर आहेत कुमार बिडला. ते कुमार बिडला म्हणजे
आदित्य बिर्ला ग्रुपचे त्यांनी आदित्य बिर्ला ग्रुप म्हणजे उदाहरणार्थ सिमेंट निर्मिती ते करतात. कोण? कुमार बिर्ला, आदित्य बिर्ला ग्रुप यांचे. तर त्यांची टोटल संपत्ती आहे 24.8 बिलियन डॉलर. कोणाची संपत्ती आहे? कुमार बिर्ला यांची संपत्ती. त्यानंतर शेवटचे आहे 10 नंबरला बजाज परिवार. तुम्हाला बजाज परिवारचे ऑटो रिक्षा असतात, म्हणजे ऑटो स्कूटर असतात, ते बजाज परिवारची निर्मिती आहे बजाज ऑटो. तर त्यांची टोटल संपत्ती आहे 21.8 बिलियन डॉलर. तर हे आहेत आपल्या भारताच्या सर्वात टॉप श्रीमंताची यादी, 10 यादी आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंटद्वारे सांगा.